महाराष्ट्रावर सध्या निसर्गाचा डबल अटॅक झालाय। तीव्र उष्णतेची लाट आणि त्यानंतर आता वादळी पावसाचे पुढचे 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उष्णतेची तीव्रता त्यामुळे कमी होण्याचा अंदाज आहे आणि तापमान 2 ते 3 अंशांनी घट होईल असा सुद्धा हा अंदाज दिलेला आहे। खरं तर राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळाली, त्याआधी अवकाळीचा कहर पाहायला मिळाला। आता या उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात पुन्हा एकदा मोठा फेरबदल पाहायला मिळणार आहे, कारण आजपासून पुढचे 3 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान असणार आहे। 20 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। कोकण विभागातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, तर 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहील असा सुद्धा एक दाट शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि त्याचप्रमाणे हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहील असा अंदाज आहे। तर महाराष्ट्राला त्यामुळे आता पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा पाहायला मिळणार आहे। अनेक भागात वादळी पावसासह गारपीट होणार आहे। सांगलीच्या कवठे महांकाळ, तासगावमध्ये गारपीट झाली असल्याचं कळतंय, तर सोलापूर, नांदेड, अकोल्यामध्ये सुद्धा वादळी पाऊस झालाय। उष्णतेच्या लाटेनंतर आता राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं हे संकट आलंय। कालपासून राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय सोलापूर, सांगली, रायगड, नांदेड आणि अकोला या जिल्ह्यांमधली दृश्ये। काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला, नारळाच्या झाडावर वीज कोसळली, त्यामुळे नारळाच्या झाडांना पेट घेतल्याचं सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळालं। सोलापूरमधले दृश्य आहे। सांगलीमध्ये सुद्धा अशीच घटना पुढे आली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालाय। रायगडमध्ये पावसाळ्यासारखा तुफानी पाऊस झाला, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। नांदेडमध्ये सुद्धा असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम जनजीवनावर पाहायला मिळाला। अकोल्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला। तर एकंदरीतच कशा प्रकारे सगळं वातावरण बदलतंय आणि याचा शेती पिकांना, सर्वसामान्यांना कसा फटका बसतोय या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे सोलापुरातले प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। अभिषेक, सोलापूरमध्ये सुद्धा तुफान पाऊस झालेला आहे। अनेक भागामध्ये पावसामुळे शेती पिकाचं सुद्धा नुकसान झाल्याचं कळतंय। काय नेमकी पावसाची परिस्थिती आहे, कसा सर्वसामान्यांवर याचा परिणाम दिसतोय? निश्चितच आपण जर पाहिलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ही पुन्हा एकदा समोर येते। त्याचं कारणही तसंच आहे। राज्यात 3 दिवसांचा पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अलर्ट हा देण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण पाहतोय शेतकऱ्यांचा आंबा असेल, अशी अनेक पिकं ही बाजारात विक्रीसाठी येत आहेत, आज उद्यावर आलेली आहेत आणि आता पुन्हा एकदा राज्याला अवकाळी पावसाचा हा इशारा देण्यात आल्याने शेतकरी राजा हा चिंतित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत राज्यभरामध्ये तापमानाचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढतोय। देशात अकोल्याचं तापमान हे सर्वाधिक आहे। सोलापूर, ठाणे अशा अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता पुन्हा एकदा 3 दिवसांचा अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। एकंदरीत काल सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीसह गारपीट ही झालेली आहे। अनेक ठिकाणी वीज देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत या अचानक अशा बदललेल्या वातावरणामुळे शेतकरी भयभीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर अगदी दुपारपर्यंत कडाक्याचं ऊन, जवळपास 40 अंश सेल्सिअस पर्यंत ऊन हे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होतं। मात्र दुपारनंतर अचानक परिस्थिती बदलली। आपण पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार इशारा हा देण्यात आलेला आहे। 20 एप्रिल रोजी पावसाची व्याप्ती वाढेल। यामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, धुळे असेल, नंदुरबार आणि जळगावमध्ये मेघगर्जनेसह मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। याचसोबत लातूर, धाराशिव, बीडसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह गारपीट पडेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबत 22 एप्रिलच्या दरम्यान मध्ये विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडणार आहे। आपण पाहतोय अभिषेक, पुढचे काही दिवस हे पावसाचे असणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अभिषेक अदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।